आणि यानंतर पुढची एक मोठी बातमी। पार्थ पवारांना पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी चौकशी समितीकडून क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली आहे। या जमीन व्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांची स्वाक्षरी नसल्यामुळे जमीन खरेदीशी त्यांचा थेट संबंध नाही असा निष्कर्ष या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या विकास खरगेंच्या समितीने काढलेला आहे। त्यामुळे पार्थ पवारांना अभय मिळाल्याचं सांगितलं जात आहे। या समितीने सोमवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे या चौकशी अहवाल सादर केला। यामध्ये पार्थ पवारांचा जमीन व्यवहाराशी संबंध नसल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आलाय, तर त्याच वेळी 2 सरकारी अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची शिफारस केली आहे। आता बावनकुळे हा अहवाल मुख्यमंत्री फडणवीसांना सादर करतील आणि त्यानंतर हा अहवाल स्वीकारायचा की नाही याचा निर्णय होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर या अहवालामध्ये नेमकं काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। मुद्रांक शुल्क नियमानुसार व्यवहार करणारा हा जबाबदार असतो। आव्हेडिया कंपनीने व्यवहार केला असला तरी पार्थ पवार यांची स्वाक्षरी नाही। पार्थ हे कंपनीचे भागीदार असले तरी त्यांचा मुंढवा जमीन खरेदीमध्ये थेट संबंध नाही। आव्हेडिया कंपनीच्या वतीने व्यवहार करणाऱ्याच्या विरोधामध्ये फौजदारी कारवाईची शिफारस आहे। व्यवहारासाठी मदत केलेले तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक तारुणवर कारवाईची शिफारस। तर असं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। आणि दरम्यान या संदर्भामध्ये गृहराज्यमंत्री पंकज भोयर आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। या संदर्भात ज्या काही घटना घडल्या त्या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्याकरता एक समिती नियुक्त करण्यात आली होती आणि समितीने जो काही अहवाल दिला होता त्या अनुषंगाने पुढची कारवाई करण्यात येईल। पण पार्थ पवार यांना क्लीन चिट ही राजकीय उद्देशाने दिली गेली असा विरोधकांचा आरोप आहे। अजूनपर्यंत मी देखील तो अहवाल बघितलेला नाही आहे, परंतु जी समिती नेमण्यात आली होती ती अतिशय उच्चस्थ पदस्थ अधिकाऱ्यांच्या मार्फत नेमण्यात आलेली होती, त्याच्यामुळे त्यांनी जी काही चौकशी केली असेल ती निश्चितपणे पारदर्शक असेल। या संदर्भात लोकांच्या मागणीनुसार समितीचं नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली होती आणि समितीने अहवाल दिल्यानंतर सर्व गोष्टी समोर येतील। विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित होणार आहे, त्यावेळेस या प्रश्नाला घेऊन सरकारला जा विचारू कसं क्लीन चिट दिलं आहे आणि एवढ्या मोठ्या व्यवहारामध्ये सामान्य व्यक्ती हा व्यवहार करू शकत नाही। त्याला मोठमोठ्यांचा जबरदस्त होता, आशीर्वाद होता, त्यामुळे हे घडलेला प्रकार आहे। हो, त्याच्यावर स्वाक्षरी नव्हती। आव्हेडिया कंपनीने हा संपूर्ण व्यवहार केला राजकीय मार्ग मोकळा करण्यासाठी, तर हा प्रयत्न नाही असाही प्रश्न उपस्थित केला जातो। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावरती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। स्वतःची आणि पक्षाची बदनामी होणार नाही याची काळजी घेण्याची